कोळशाचे प्रकार व साठे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या खास विश्लेषणात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अशा एका टॉपिकवर बोलणार आहोत जो MPSC, PSI, STI आणि ASO परीक्षात तुम्हाला 100% मार्क्स मिळवून देऊ शकतो आणि तो विषय म्हणजे कोळसा साधन संपत्ती. चला तर मग अजिबात वेळ न दवडता थेट अभ्यासाला सुरुवात करूया. आज आपण नेमकं काय पाहणार आहोत तर सुरुवातीला कोळशाची थोडक्यात ओळख, त्यानंतर कोळशाचे 4 प्रमुख प्रकार, त्यातील कार्बनचे प्रमाण, भारतातील गोंडवाना कोळसा क्षेत्र आणि शेवटी महाराष्ट्रात कोळसा कुठे मिळतो ते पाहू. काही हमखास प्रश्न येतात जे सोडवणार आहोत. तर पहिल्यांदा आपण समजून घेऊया कोळसा साधन संपत्तीची ओळख आणि खनिज संपत्ती. आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोने असलेले महत्त्व तुम्हाला माहितीच असेल. आयोगाचा नागरी सेवा परीक्षांमध्ये कोळसा हा अत्यंत हाय स्कोरिंग आणि वारंवार विचारला जाणारा टॉपिक आहे. मित्रांनो, इथे फक्त फॅक्ट्स रट्टा मारून चालणार नाही बरं का. तर यातील बारकावे अचूकपणे समजून घेणे जास्त गरजेचे आहे, जेणेकरून मेरिट लिस्टमध्ये आपली जागा पक्की होईल. आता आपण थेट कोळशाच्या गुणवत्तेनुसार पडणाऱ्या 4 प्रमुख प्रकाराकडे वळूया. अर्थासाइट्स. यातील सर्वात प्रीमियम किंवा उच्च दर्जाचा प्रकार म्हणजे अर्थासाइट. हा कोळसा एकदम कठीण गडद काळ्या रंगाचा असतो. याचं सर्वात भारी वैशिष्ट्य म्हणजे हा जळताना अजिबात धूर करत नाही आणि यातून जास्तीत जास्त उष्णता मिळते. आयोगाला हा प्रकार खूप आवडतो, त्यामुळे हे नीट लक्षात ठेवा. बिटुमिनस दुसरा प्रकार आहे. बिटुमिनस हा सुद्धा काळ्या रंगाचाच कोळसा असतो, पण तो जळताना थोडा धूर करतो. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे धूर करत असला तरीही सर्वात जास्त औद्योगिक उत्पादनामध्ये आणि मोठ्या कारखान्यांमध्ये प्रामुख्याने याच बिटुमिनस कोळशाचा वापर होतो. लिग्नाइट तिसऱ्या नंबरवर येतो. लिग्नाइट हा थोडा कमी दर्जाचा कोळसा आहे. परीक्षेसाठी हा पॉइंट महत्त्वाचा आहे, कारण याच्या ज्वलनातून मोठ्या प्रमाणात राख तयार होतेच, पण त्यासोबत गॅस आणि डांबर यासारखे बायोप्रोडक्ट्स म्हणजे उप उत्पादन सुद्धा मिळते. पीठ आणि सर्वात शेवटी आहे पीठ. वर्गीकरणातील हा चौथा प्रकार. कोळसा निर्मितीच्या प्रक्रियेतील ही सर्वात पहिली आणि सर्वात कमी दर्जाची अवस्था आहे. म्हणजे पहा, लाखो वर्षापूर्वी जमिनीखाली गाडले गेलेले लाकूड आणि वनस्पती याच अवस्थेतून पुढे जाऊन उच्च दर्जाच्या कोळशात रूपांतरित होतात. कमाल आहे ना. आता आपण एका अत्यंत निर्णायक मुद्द्यावर बोलणार आहोत, तो म्हणजे 4ही प्रकारमधील कार्बनच्या प्रमाणाची तुलना. इथे थोडं जास्त लक्ष द्या, कारण आयोगाच्या परीक्षेत जोड्या लावण्यासाठी हे आकडे विचारले जातात. एकदम पाठच करून टाका. अर्थासाइट 85 ते 95% कार्बनचे प्रमाण सर्वात जास्त. बिटुमिनस 70 ते 80% आणि लिग्नाइट 40 ते 55%. पीठ 35 ते 50%. हा क्रम डोक्यात अगदी फिट करून बसा. आता कोळशाचे प्रकार समजल्यानंतर आपण तो भारतात नेमका कुठे मिळतो ते पाहूया. म्हणजेच भारतातील गोंडवाना कोळसा क्षेत्र. हा एक आकडा जो तुम्हाला विसरता कामा नये, तो म्हणजे 98% भारतातील एकूण कोळसा साठ्यापैकी तब्बल 98% कोळसा हा फक्त आणि फक्त गोंडवाना प्रदेशात आढळतो. आयोगाने यावर अनेकदा प्रश्न विचारलेत. मध्य आणि पूर्व भारतातील हा एक मोठा भौगोलिक पट्टा आहे. झारखंड, ओडिसा, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्याचे नाव तुमच्या डोळ्यासमोर अगदी नकाशासारखी उभी राहिली पाहिजेत, कारण परीक्षेत राज्याचा योग्य गट ओळखायला हमखास विचारले जातो. आता भारताकडून आपण आपल्या राज्याकडे वळूया, म्हणजेच महाराष्ट्रातील कोळशाचे वितरण. मगाशी आपण 98%चा आकडा पाहिला, आता हा आकडा 4%चा आकडा लक्षात घ्या. भारतातील गोंडवाना कोळशाचा एकूण साठ्यापैकी नेमका 4% साठा हा आपल्याला महाराष्ट्रात सापडतो. राज्यसेवेसाठी हा फॅक्ट अत्यंत महत्त्वाचा आहे बरं का, आणि हा तर तुम्हाला माहीत असायलाच हवा. महाराष्ट्रातील सर्वात मोठी कोळशाची खाण चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे आहे. हा हमखास मार्क मिळवून देणारा मुद्दा आहे, त्यामुळे ही माहिती कायमची स्मरणात करून ठेवा. चला तर मग आतापर्यंत जे पाहिले ते किती लक्षात राहिले हे पाहण्यासाठी आपण काही उजळणी प्रश्न सोडवूया. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात राज्याची सर्वात मोठी कोळशाची खाण आहे? त्याचं उत्तर आहे चंद्रपूर. इथेच बल्लारपूर ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी कोळशाची खाण आहे. प्रश्न क्रमांक 2. कोणत्या प्रकारच्या कोळशामध्ये कार्बनचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 85 ते 95% असते? याचं उत्तर आहे अर्थासाइट. हा कोळशाचा सर्वात उच्च दर्जाचा प्रकार आहे.
अशाच प्रकारचे थेट प्रश्न तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये हमखास पाहायला मिळतात. आता सत्र संपवण्यापूर्वी भावी प्रशासकीय अधिकारी म्हणून एका व्यापक प्रश्नावर नक्की विचार करा. ऊर्जा संसाधनाचं जे भौगोलिक वितरण आणि आपण पाहिलं त्याचा अचूक अभ्यास केल्यामुळे राष्ट्रीय पातळीवर पायाभूत सुविधांचा प्लॅनिंग करताना एक अधिकाऱ्यांच्या दृष्टिकोनातून कसा बदलतो याचा नक्की विचार करा. कारण अधिकारी झाल्यावर तुम्हाला याच गोष्टीची प्रत्यक्ष वापर करायचा आहे. तुमच्या आगामी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी पुन्हा नक्की भेटूया.